मोरिया मोरिया प्रेजेंट्स माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. असोसिएट स्पॉन्सर LG हिंग. LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894. मोरया 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 तू जगाचा सारथी, तू जगाची देवता, तू जगाचा सारथी, तू जगाची देवता, तू एकदंता वक्रतुंडा, तू गणेशा मोरया, तूच माझा पाठीराखा, तूच माझी देवता, तू एकदंता वक्रतुंडा, तू गणेशा मोरया. तुझ्या चरणी सूर्यकोटी, तू नभाचा चंद्रमा, बुद्धिदाता मोरया, तू ज्ञानियांचा वारसा, तुझ्या चरणी लीन सारे मोरया रे मोरया. तू जगाचा सारथी, तू जगाची देवता, मोरया 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 मोरया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर गणपती उत्सव आला की आम्ही सगळे उत्साहात असतो. का तर आपली भेट होते, पण त्यासाठी गणपती कशासाठी आपण साजरा करतो की लोकांनी एकत्र यावं. आणि हा उत्सव, ही मैफल आम्ही कशासाठी साजरा करतो, कारण आमच्याकडे मंगेशभाई यावे. खूप खूप स्वागत आहे मंगेशभाई पुढारीवर. आणि खऱ्या अर्थानं निनाद, यदुवीर, खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचंही. आज खरं तर मैफल आहे आणि मैफिलीत तुम्ही नसणं हे आमच्याकडे चुकीचं वाटतं. आणि आज पुन्हा एकदा आपण ती परंपरा जोपासली आणि पुन्हा एकदा आपण घेऊन चाललो आहे. मोर्या मोर्यामध्ये खूप खूप स्वागत आहे मंगेशभाई. मनापासून धन्यवाद. जे पहिलं गाणं सुद्धा तुम्ही सादर केलं आणि खऱ्या अर्थानं हा माहोलच आता बघण्यासारखा असतो. या माहोलमध्ये आपण घरातून बाहेर पडल्यावर ती भक्ती सुरू होते. कसं काय सांगायला दिवसाबद्दल सगळ्यात पहिला प्रश्न तोच आहे. नक्कीच. सुरुवातीला सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. पुढारी न्यूज आणि श्रेयस, तुम्हाला खास मनापासून शुभेच्छा यासाठी द्यायच्यात की सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे, राजकीय सामाजिक सर्व चालू आहे, पण यामध्ये संगीताला तुम्ही कधीच मागे पडू देत नाही. आणि एक कलाकार म्हणून सर्व कलाकारांतर्फे मी मनापासून धन्यवाद देतो. कारण जसं आपण म्हणालो, ही परंपरा आहे या मैफिलीची आणि गेली कित्येक वर्ष रसिकांचं त्या निमित्ताने जे प्रेम लाभतं आणि आपण त्यांना काहीतरी सांगीतिक भेट देऊ शकतो. बाप्पाची गाणी आहेत, सोबत आपला मराठी साहित्य संगीत इतकं समृद्ध आहे आणि ते मोर्या मोर्या या आपल्या खास कार्यक्रमात आपण सादर करतो. त्यामुळे सहभागी होताना जसं दरवर्षी आनंद होतो, त्याप्रमाणेच यावर्षी खूप आनंद वाटतोय, छान वाटतंय. आणि बाहेर आपण बघतोच बाप्पा आले की कुणाला आनंद होणार. अर्थात आपण सर्वजण बाप्पाचे भक्त आहोत आणि त्याची कृपा काहीतरी वेगळी आहे आपल्यावर. त्यामुळे बाप्पा आले,
त्यांचं स्थानापन्न झाले, त्यांनी आल्या क्षणापासून आनंद द्यायला, आशीर्वाद द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मला आज बाप्पासाठी गाताना मनापासून छान वाटतं. मंगेशभाई, आपण नेहमी असं म्हणतो ना की उत्सवाचं मेन कारण काय आहे की उत्सवाच्या लहानपणीच्या आठवणी, मग आपण टीनेज होण्याच्या आठवणी, या सगळ्या आठवणी आपल्या जाग्या असतात. खरंय. जर मी तुम्हाला विचारलं लातूरकडचा बाप्पा, तिकडचा तुमचा घरचा गणपती कसा काय असतो? खूप सुंदर. म्हणजे मला आठवत आहे लहानपणी भाऊ आहेत, बहिणी आहेत, मोठे वडीलधारी व्यक्ती घरातल्या, सर्वजण आम्हाला घेऊन जायचे. चला, आणि जेव्हा पोचायचो बाप्पासाठी, आपण कुठली मूर्ती घ्यायची, आपल्याला कुठली आवडते, त्यामध्ये आमची कॉम्पिटिशन, आमचं भांडण सुरू व्हायचं भावा बहिणींचं, की आम्हाला हा आवडतोय बाप्पा, तो नाही, असा हवा आहे, एवढा साईजचा हवा आहे. मग सगळ्यांची समजूत काढून सांगीतिक काही त्याच्यात असेल, बाप्पाच्या हातात तबला असेल, सितार असेल, किंवा अशा गोष्टी कुठेतरी संगीताशी जोडलं जाणं, कारण घरात 4 पिढ्या संगीत आहे. तर तशी मूर्ती आम्ही शोधायचो, आणि आपली मूर्ती कशी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे याचा एक आनंद असतो. आणि मला वाटतं ती त्या वयातली मजा आहे. मग वाजत गाजत घरी आणणं, आणि त्यानंतर जी साग्र संगीत पूजा आणि आरती, तो जो माहोल आहे, मला वाटतं मुंबईत आपल्या सगळ्याच ठिकाणी जेव्हा बाप्पाची आरती होते त्यासारखा आनंद मला वाटतं कुठे साजरा केला जात नाही. आणि ते सगळं झाल्यानंतर मुख्य गोष्ट ही की या निमित्ताने मैफिली होणं, आणि तुम्ही कलाकार म्हणून सगळीकडे सादरीकरण होणं, वेगवेगळ्या शहरात जाणं, मला वाटतं आपले सण हे इतके महत्त्वाचे आहेत समाजासाठी की प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना जोडले जातो आणि त्यातून काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं मी एक कलाकार म्हणून गणेशोत्सवात मी घडलो आहे, त्यामुळे याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आता घडल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी होणार आहे, अनेक गप्पा होणार आहे, पण कसं आहे, प्रेक्षकांसाठी आमच्यासाठी मैफल सुद्धा आहे ना. तर आता कुठलं गाणं असेल? नक्कीच मला वाटतं बाप्पाचंच ब्रज भाषेत आम्ही एक खूप सुंदर गाणं केलंय, करता रे गणपती गजानन मंगल मुहूर्त दरस द्यावे. चमकत बिजु गगन तपत, चमकत बिजु गगन तपत, ऐसो ही झरत ममर, ऐसो ही झरत ममर, बिरहात छायो मन उमड़ घुमड़, गरज गरज उमड़ घुमड़, उमड़ घुमड़ उमड़ घुमड़, गरज गरज. करता रे गणपति गजानन, करता रे गणपति गजानन, मंगल मूरत, मंगल मूरत, दरस दया घन, करता रे गणपति गजानन, करता रे गणपति गजानन, गजानन.
अनेक कार्यक्रम तुम्ही केले आणि यू आर सो लकी की ज्यात तुमच्या त्या कलाकारांना जेव्हा तुम्ही ती गाणी सादर करतात तेव्हा पण लोकांचा प्रतिसाद मिळतो. तुम्ही नवीन गाणी सादर करतात तेव्हा पण लोकांना तुम्हाला म्हणजे त्यांना तुमचं गाणं आवडतं. तर तुम्हाला जर मी विचारलं की कुठले ते संगीतकार आहेत किंवा ते गीतकार आहेत ज्यांची एकत्र कॉम्बिनेशन तुम्हाला प्रचंड आवडली आहे, ते कोणतं गाणं असेल आणि का? नक्कीच. मला वाटतं इतकी गाणी सारेगमपच्या रूपात गायला मिळाली आणि तिथे ते शिकायला मिळाले. मी जर असं म्हणेन, आज जेव्हा मागे वळून बघतो तर मराठी संगीत, आपलं जे मूळ संगीत आहे त्याच्याजवळ तुम्हाला जायला मिळालं, ते शिकता आलं, याचा खूप आनंद आहे. आणि अशा वेळी कित्येक महान संगीतकारांची गाणी, त्यांचे शब्द आपल्याला पोचतात. पाडगावकर आहेत, मंगेश पाडगावकर जे आहेत, पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत. आणि हे सगळं चालू असताना पु ल देशपांडे, म्हणजे पुलंना खरंच मला, माझ्या पिढीला, आपल्याला असं होतं की आपण पुलंना नाही बघितलं, ह्याचं खरंच खूप वाईट वाटतं. पण ते जे आपल्याला देऊन गेलेत, मला वाटतं ते ह्या सगळ्याच्या पुढे आहे. आणि या तिघांचं जे एक कॉम्बिनेशन आहे, अशी एक सुंदर रचना आहे. मला ह्या क्षणाला ती आठवते, आपण ती सादर करूयात. लेट्स हाव द सॉन्ग. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री, लक्षदीप विरघळे गात्री, लक्षदीप विरघळे गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, या विश्वाचे रहस्य मज उलगडले, उलगडले. शब्दांच्या पलीकडले, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. खरं तर खूप सुंदर वाटतं. आणि जिथं आपण आजचं संगीत बोलतो तिकडे आपण त्या संगीताला पण एक आपण नेहमी मानाचा मुजरा करतो, जे संगीत आपल्याला घडवतं दिसतं. या सगळ्यानंतर ना मालिकेची गाणी ही प्रचंड लोकप्रिय होतात. आज तुम्ही त्या काळात तुम्ही मालिकेची गाणी गायले जेव्हा ते प्रत्येक ते मिनिटं त्या टेलिव्हिजन त्याला दिला जायचा. आज तो दिला जरी जात नसेल तरी ती गाणी कधी लोकांच्या घरी पोहोचायला आपल्याला कळतच नाही. तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय, कारण आज तुम्ही नाही कळले तरी जे गायलात त्याच्यावर रील्स लोक आजच्या प्री वेडिंग मध्ये करतायत. कसं काय वाटतं तुम्हाला? डीएम्स येत असेल एकदम. म्हणजे आजचं जर आधुनिक माध्यम बघायला गेलो आपण तर फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सॲप, सगळीकडे जी मी 10-10 वर्ष 5-5 वर्ष जुनी गाणी गायली आहेत ती परत आता रील्सच्या रूपात यायला लागलीत आणि मला रिव्हिजिट करू लागले. येस, नक्कीच. आणि मला वाटतं ह्याचं मूळ कारण हे की जे उत्तम संगीत आहे, जे चांगलं कार्य ज्यांनी कुठे केलेलं आहे ते वाया जात नाही, ते परत येतं आणि तुम्हाला आणण्याची गरज पडत नाही. कारण रसिकसुद्धा, आपण भरपूरदा रसिकांना अशा तऱ्हेने बघतो की यांना मॉडर्नच हवं आहे, बीट्स काहीतरी हवं आहे, तर असं नाही आहे. तो एक भाग आहे, पण त्या व्यतिरिक्त त्यांना
त्या गाण्यातील भावना, ते गाणं ते कुठेतरी स्वतःला रिलेट करणं हे पाहिजेच आहे. आणि अशा वेळी मग ही गाणी परत येतात. आणि आता रिसेंटलीच आपण बघतोय नाही कळणे कधी असेल, तुझ्या विना असेल, ज्याला आता 13 वर्ष झाली. निलेश मोहरीर यांचे शब्द, निलेश मोहरीर यांचं संगीत आणि अमोल पठारेंचे शब्द, मी वैशाली सामंत आम्ही मिळून हे गायलेलं गाणं ज्या प्रकारे रसिकांना पोचलंय आणि आत्ता रिसेंटली परत ते गाणं आता सगळीकडे वाजायला लागलं. तर मला वाटतं उत्तम काम केल्याची आणि उत्तम रसिक असण्याची ही पावती आहे की ही गाणी परत प्रवाहात येतात, परत आनंद देतात आणि लोक खुश होतात. मंगेशा सादर करा ना मग एकदा प्लीज. नक्की झलक आपण गाऊयात. लेट्स हॅव द सॉन्ग. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गोड हुर हुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. तू मला मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. नाही कळले कधी, नाही कळले कधी. पण या सगळ्यानंतर मला नेहमी असा प्रश्न पडतो की मराठी संगीत हे कितपत गोष्टीमध्ये गेलेलं आहे, किती जॉनर्समध्ये गेलं आहे. म्हणजे आजच्या खटकेला जेव्हा स्टेट अवॉर्ड्समध्ये गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पंचाळ्यांना मिळतो, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ते मराठी गझल तुम्ही पण गायचा प्रयत्न केला. येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं भीमराव पांचाळे काका, त्यांचं किती मोठं योगदान आहे मराठी संगीतासाठी, गझलेसाठी. सुरेश भट जे आहेत, त्यांच्यानंतर जे सांगीतिक रूप ज्यांनी दिलं, आणि मला वाटतं भीमराव काकांचं खूप मोठं योगदान आहे. आणि या निमित्ताने त्यांना एक छोटा ट्रिब्यूट आपण देऊयात. त्यांचीच एक सुंदर गझल आहे, त्याच्या 2 ओळी गातो. जीवनाला दान द्यावे लागते, दान द्यावे लागते, दान द्यावे लागते. जीवनाला दान द्यावे लागते, श्वास संपेतो जगावे लागते, दान द्यावे लागते. जीवनाला दान द्यावे लागते. पेरल्या जानी सुरुंगाच्या लडी, पेरल्या जानी सुरुंगाच्या लडी, पेरल्या जानी सुरुंगाच्या लडी. दोस्त त्यांना, दोस्त त्यांनाही म्हणावे लागते, दान द्यावे लागते. श्वास संपेतो जगावे लागते, दान द्यावे लागते. जीवनाला
दान द्यावे लागते. खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल निनाद. थँक्यू सो मच. यदुवीर, खूप मजा आली तुमच्या दोघांसोबत पण. आणि मंगेश भाई, आता कार्यक्रमात सांगा तुम्हीच करा, कुठल्या गाण्याने करता? वाटतं बाप्पाचंच एक अप्रतिम रचना आहे. इतकी सुंदर मैफिल झाली तर बाप्पाच्या गजरानेच आपण शेवट करूयात. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया मोरया मोरिया presents Manikchand Oxyrich, proudly Indian. Associate sponsor LG Hing, LG Hing, स्मृतीची सुगंधी भेट since 1894.